फाफड्यासारख्या चवीला लागणाऱ्या या खुसखुशीत बेसन पिठाच्या पुऱ्या 15-20 दिवस आरामात टिकतात एकदा केल्या म्हणजे। आज आपल्याला अक्षय तृतीया निमित्त खानदेशातील पारंपरिक रेसिपी करायची आहे, ती म्हणजे बेसन पिठाच्या पुऱ्या। याला चण पापड्या असं सुद्धा म्हणतात। या पुऱ्या अगदी खुसखुशीत अशा होतात आणि एकदम फाफड्याच्या चवीच्या लागतात खायला। एकदा करून ठेवल्यानंतर 15-20 दिवस आरामात टिकतात। चला मग रेसिपीला सुरुवात करू। बेसन पिठाच्या पुऱ्या करण्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। घरीच दळलेलं पीठ आहे हे, आणि हे 250 ग्रॅम आहे वजनी, आणि वाटीने म्हटलं तर हे 2 वाट्या पीठ आहे। मी हे घरी दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे। अगदी बारीक असं हे पीठ आहे। तुम्ही रेडीमेड सुद्धा पीठ घेऊ शकता। इथे मी परात घेतलेली आहे। परातीमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आणि व्यवस्थित परातीला सर्वीकडे लावून घेऊ। असं परातीला तेल लावून घेतल्यामुळे पीठ जास्त परातीला चिपकत नाही। आता हे पीठ आपल्याला परातीमध्ये टाकून घ्यायचं आहे। या पिठामध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं आहे। 2 चमच इतकं तेल टाकायचं आहे। आपण जे तेल रोज वापरतो खाण्यासाठी तेच तेल आहे हे। व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं। पिठाला व्यवस्थित असं तेल चोळून घेतलं बघा, आणि व्यवस्थित असं होत आहे। असं मुठीमध्ये दाबलं तर असं पिठाला तेल चोळून घेतल्यामुळे पुरी खुसखुशीत होते। आता ह्या पिठामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊ। सुरुवातीला चवीनुसार मीठ घेऊ। हे बघा, जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, एक अर्धा चमच घालत आहे मी। थोडीशी उरवून घेतली, 1 चमच घेतली होती। ओवा घेतलेले आहेत 1 चमच। मिरी पूड घेतलेली आहे अर्धा चमच। मिरी पूड घातल्यामुळे ही पुरी खायला खूप छान लागते। मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमच। छोटा चमच घेतलेला आहे। रंगासाठी हळद घेतलेली आहे अर्धा चमच। व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। एकदम पाणी टाकायचं नाही, बेसन पिठाला जास्त पाणी लागत नाही, म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं। थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं मी असं। आता अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे। असा मी या पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे घट्टसर बघा। पाटवडीची भाजी करण्यासाठी जसं आपण पीठ भिजून घेतो ना, तर त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे। या पिठावरती आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनिटं राहू द्यायचं आहे। 5-6 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे। आता ह्या गोळ्यावरती आपण ना 2-3 थेंब तेल टाकून घेऊ। व्यवस्थित असं एकदा मळून घेऊ। तर असं व्यवस्थित मी पीठ मळून घेतलेलं आहे। या पिठाच्या आता आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहे। आपण पुरीसाठी करतो ना त्या आकाराने बघा, असा गोळा घ्यायचा आहे छोटासा, आणि व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत। तर असे छोटे छोटे मी इथे गोळे करून घेतलेले आहेत सर्व पिठाचे। आता याच्यातून आपल्याला एक गोळा घेऊन पुरी लाटून घ्यायची आहे। याची पोळपाटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। पिठाचा वापर करायचा नाही आहे इथे। तर अशी हलक्या हलक्या हाताने अशी व्यवस्थित अशी पुरी लाटून घ्यायची। तर मी इथे छोट्या साईजमध्येच पुरी लाटून घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लहान मोठी तुम्हाला जशी पाहिजे असेल त्या पद्धतीने पुरी लाटू शकतात।
तर मी आता सर्व पुऱ्या ह्याच पद्धतीने लाटून घेते। सर्व पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत बघा, अशा व्यवस्थित लाटून घेतल्या। या पुऱ्यांना आता आपल्याला तळून घ्यायचं आहे। पुरी तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, एकदम कडकडीत पण आपल्याला तेल गरम करायचं नाही आहे आणि थंडसुद्धा असं राहू द्यायचं नाही, मध्यम असं तेल गरम करायचं। तेलामध्ये आता आपल्याला पुरी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी तळून घेऊ। तर पुरी एकदम छान अशी फुललेली आहे। ह्या पुऱ्या फुलल्या नाही फुलल्या तरी काही हरकत राहत नाही, फुलायलाच पाहिजे असं काही नाही। तर व्यवस्थित अशी मीडियम गॅसवर पुरी तळून घ्यायची, पूर्णपणे असे बुडबुडे ना बंद होऊ द्यायचे, तेव्हाच ही पुरी आपल्याला काढायची आहे। ही पुरी आपली छान तळली गेलेली आहे, काढून घेऊ आता पुरी। अजून मी पुरी एक तुम्हाला तळून दाखवते। ही सुद्धा छान फुललेली आहे। ही सुद्धा पुरी आपली छान तळली गेली, पूर्णपणे बुरबुरे जे असतात ते गेलेले आहेत। आता ही काढून घेऊ आपण। पुऱ्या तळताना फुगली नाही असं काही मानायचं नाही, जरी फुगल्या नाही ना पण चवीला खूप म्हणजे टेस्ट त्यांची जशीच्या तशीच राहते, चवीला भारीच लागतात। याच पद्धतीने मी आता सर्व पुऱ्या तळून घेते। पूर्ण पुऱ्या बघा इथे तळून घेतलेल्या आहेत आणि खूप छान अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत, अगदी एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत, चवीला सुद्धा एकदम भारी अशा झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा येणाऱ्या अक्षय तृतीयेसाठी अशा खानदेशी पद्धतीच्या पुऱ्या करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।